खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर. आता ते काय त्याची संस्कृती त्याप्रमाणे, ज्याचं शिक्षण, त्याची संस्कृती, त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. त्याला असं आहे की टीका करायला असं चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची. सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख करा, म्हणजे सिनियर तुम्ही आहात, वयोवृद्ध आहात, तरी एकेरी भाषा. आता काय तर तो करतोय, आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे. असं काही नाही शिक्षणात. माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत नाही. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावं, हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल का, आणि आता त्यांचे आजूबाजूचे सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, बेकार पिस्तूलवाले, सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची जे आयात पण त्या जालनामध्ये झालेली आहे. 200. आता तिकडचे वाळूवाले, माफिया, हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार. पण हा वादाचा एंड आहे, फक्त ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातोय असा सर्वांना एक प्रश्न पडला. तर आता मला काय माहिती, ते तुम्ही त्यांना विचारा ना, जे टार्गेट करतात मला, त्यांना माहिती तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता. तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको. ते आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवारसाहेब, काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात. मलाच का टार्गेट करतात. तर ते आजपासून नाही, अनेक वर्षापासून करतच आलेलं आहे. DCMने आम्ही सगळ्यांना 5 दिल्लीपर्यंत कळवलं. त्या भारतीताई पवार जे आहेत, मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा कळवलं. आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की 2022 पर्यंत काहीतरी भाव चालू आहे. आता परत पडलं की काय मला माहिती नाही. आता 1600 पर्यंत आला. आता बघू, पुन्हा पहिला प्रयत्न करूया. आता आंदोलनं झाले, सगळं झालं, आता आपण दुसरं काय करू शकतो. कारण केंद्र सरकार, राज्य सरकारचं असेल तर झटपट आपण निर्णय घेऊ शकतो. केंद्र सरकारचं असं तर बरं, तर अख्ख्या देशाला ते लागू करतात ना कार्यक्रम. त्यांचा जो निर्णय असेल तर सुद्धा आम्ही मुंबईला जाऊन परत एकदा प्रयत्न करू आपण काय ते. अत्याधुनिक व विश्वसनीय मॉड्युलर फर्निचर व किचन ट्रॉलीचे मॅन्युफॅक्चरिंग करणारे नाशिकमधील एक नाव स्वामी बालाजी फर्निचर, अंबड, नाशिक. संपर्क काकासाहेब आहेर 75 88 55 20 35, बाळासाहेब गुंजाळ 94 20 83 13 14. गेल्या 10 वर्षापासून तत्पर व विनम्र सेवा. एक वेळ अवश्य भेट द्या.